पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील लालगाणी परिसरात 6 जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात वन विभागाने महत्त्वाची माहिती दिली। सबकळे परिक्षेत्रातील अराऊंड तांदुळवाडी बीट लालगाणी हद्दीत ही घटना घडली। वन विभागाच्या प्राथमिक पाहणीनुसार 4 ते 6 जुलै या कालावधीत या भागात 200 मिलीमीटरपेक्षा अधिक मुसळधार पाऊस झाला। याच अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याचं स्पष्ट झालं असून इतर कोणतेही कारण समोर आलेले नाही। अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची आणि लगतच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली। या तपासणीत भूस्खलनास कारणीभूत ठरणारी सैल माती, मातीचे थर सरकणे किंवा इतर कोणतीही धोकादायक भूवैज्ञानिक स्थिती आढळून आलेली नाही। त्यामुळे सध्या लगतचा परिसर भूस्खलन प्रवण नसल्याचं वन विभागानं स्पष्ट केलं आहे। या भूस्खलनामुळे सुमारे 0.20 हेक्टर क्षेत्रावर मातीचा ढिगारा पसरला असून एकूण बाधित क्षेत्र जवळपास 0.30 हेक्टर इतकं असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं आहे। वन परिक्षेत्र अधिकारी RC वेद यांनी सहाय्यक वन संरक्षक RM बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसराची सखोल पाहणी केली। तसेच संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी वन विभाग पूर्णपणे सज्ज आणि सतर्क असल्याचंही सांगण्यात आलं आहे। दरम्यान परिसरातील ग्रामस्थांनी कोणतीही अफवा किंवा भीती न बाळगता सावध राहावं, घाबरून जाऊ नये असे आवाहन वन विभागानं केलं आहे। जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात असून नागरिकांनी चिंता करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं वन विभागानं स्पष्ट केलं आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, पालघर।